तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी मृत तरुणाच्या भावाला पोलिसांकडून मारहाण। मारहाणीच्या निषेधार्थ कुटुंबासह ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर केलं अर्धनग्न आंदोलन। पोलीस ठाण्यावर दिली धडक। एका तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत तरुणाच्या भावालाच पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सांगलीच्या कवटे महांकाळ येथे घडलाय। पैशाची मागणी करत ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप संबंधितांनी केलेला आहे। दरम्यान पोलीस मारहाणीच्या घटनेनंतर संतप्त मृत तरुणाच्या कुटुंबासह नांगोळे ग्रामस्थांनी कवटे महांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी कपडे काढून अर्धनग्न होत ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर संतप्त झालेल्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत थेट कवटे महांकाळ पोलीस ठाण्यावर धडक देत संबंधित पोलीस अधिकारी जमादार याच्यावर कारवाई करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आणि त्यामुळे काही काळ कवटे महांकाळ रुग्णालय आणि पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं। कवटे महांकाळ तालुक्यातल्या नांगोळे येथील सौरभ संजय वाले या तरुणाने काल गुरुवारी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता। यानंतर पोलिसांकडून मृत सौरभ याचा भाऊ आश्लेष संजय वाले याला केलेल्या मारहाणीनंतर हा सर्व प्रकार घडलेला आहे। दरम्यान कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याला आश्वासन देण्यात आल्याने तणाव निवळला आहे। 23 रोजी माझा भाऊ दुपारी 3-3:30च्या सुमारास मयत झाला। मयत झाल्यानंतर आम्ही स्वतः त्याने गळफास घेतला होता। आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला फोन केला। पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर त्यांचे 2 साहेब आले। 2 साहेब आल्यानंतर त्यांनी रीतसर तपासणी वगैरे त्यांची कारवाई पूर्ण केली। त्यानंतर आम्ही स्वतः ती बॉडी घेऊन सरकारी दवाखान्यात आलो। सरकारी दवाखान्यात आल्यानंतर त्यांनी रीतसर त्यांचं PM वगैरे केलं। PM केल्यानंतर PSI जमादार यांनी मला एक माणूस आल्यानंतर त्यांनी मला बोलवले, साहेबांनी बोलवले, थोडाफार इकडचं तिकडचं काय तो विषय आहे बोलवले असं सांगून मला रेकॉर्ड रूममध्ये नेलं। रेकॉर्ड रूममध्ये नेल्यानंतर PSI जमादार यांनी मला सांगितलं की गावात असं मला एक फोन आला, असं केलं तसं केलं, ह्याहून झालं त्याहून झालं, काय असेल ते सांग म्हणून माझ्यावर पट्टा काढला। मला मारहाण केली। मारहाण करतेवेळी आमच्या गावातील सभापती माझ्यासोबत होते। त्यांनी सांगितलं ह्याला मारहाण करू नका। त्यांनी त्याला सभापतींना सांगितलं की बाबा सरकारी कामात अडथळा तुम्ही देऊ नका आणि मी माझ्या पद्धतीने बघतो, तुम्ही इथून जावा। तुम्ही मला खाली पाडलं, माझं शर्ट वगैरे फाडला, तर लाताबुक्या मारल्या, माझी इथं सुजले। मला सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी मिरजेला जायला सांगितलं एक्सरे काढायला। माझा भाऊ माहीत असल्यामुळे मी काय दवाखान्यात कारवाई पूर्ण करत नाही आणि माझ्यावर अन्याय झाला आहे। त्या अन्यायाला कुठेतरी मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि ती पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावा। आमची गरीब परिस्थिती, रोज रोजगारला जातोय आम्ही खायला, आमच्या घरात अन्न नाही। कसं तरी माझी 2 मुलं घेऊन कामाला जाऊन जगवते मी आणि माझ्या मुलाला मारतात। आमच्या आधी कोणी मारले? पोलिसांनी मारलंय। कशा काय पोलीस कोण आहे त्याला 2 हाणणार मी। पोलीस आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही। जाहीर होऊ दे। कुठं मारले मावशी? अजून एक विषय काय माहिती आहे, ज्या पोलिसांनी मारले त्या पोलिसाची मेडिकल झालं पाहिजे। मेडिकल त्यानं आमचा संशय आहे त्याच्यावर, त्याने दारू पिऊन मारले पोराला मेडिकल झालं पाहिजे सरकारी। जमादार पोलिसांना दारू पिऊन मारलाय, त्याला माझ्या पुढे आणा, त्याला 2 हाणणार। त्याची कशा पाय मारले चौकशी करा आणि त्याला दारू पिऊन कशा पाय मारतोय। नाही त्याने मारलं तर मी माझ्या मुलाला का मारलंय हे मला विचारा। आम्ही आई वडील असताना माझ्या मुलावर हात उचलायचा त्याचा अधिकार काय? कशा पाय मारलंय? तुमचं पुढची मागणी काय आहे? जमादार साहेब पोलिसांना कशा पाय मारलंय? पैसा मागतोय पैसा मागतोय आम्हाला म्हणून मारलंय, पैसा मागतोय म्हणून आम्हाला मारलंय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।